नमस्कार सर्वांना, परत एकदा स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही निघालोय आता सुधागडला जाण्यासाठी आणि हे गाव आहे दर्या गाव. या गावातून निघालोय. हे तो रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे सुधागड. हे सुधागड किल्ल्याला भोपरगड म्हणून पण ओळखले जाते, कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुधागड या किल्ल्याला स्वराज्यात दाखल केले तेव्हा त्याचं नाव सुधागड असं ठेवण्यात आले होते. आणि ह्याला 1657-58 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल केले. ह्या किल्ल्याला बघू शकता किती सुंदर किल्ल्याचा व्ह्यू आहे. आम्ही आता जातोय वरती. एकदम निसर्गरम्य वातावरण. मला पर्सनली असं वाटते प्रत्येकाने टाइम काढून फिरायला आलं पाहिजे, निसर्गाचा स्वाद घेतला पाहिजे. निसर्ग एवढं सुख कुठंच नाही. ट्रेकिंग वगैरे नाही म्हणलं तरी 2 महिन्यातून किंवा एखाद्या महिन्यातून एक वेळा फिरायला आल्यावर खरंच मन एकदम मोकळं होऊन जाते आणि ताणतणाव कमी होतो. खूप छान वाटतंय. विशेष करून ज्यांना ताणतणावाच्या अशा कोणत्या नोकऱ्या असतात त्यांनी एखाद्या महिन्यातून एखादा दिवस काढलाच पाहिजे. असं निसर्गात आल्यावर आपण सगळं विसरून जातो. स्वतःला खुश ठेवायचं म्हटल्यावर थोडा वेळ काढणं गरजेचंच आहे आणि स्वतःला खुश ठेवायची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. त्यामुळं एखादा दिवस काढायचा, मस्त निसर्गात घालवायचा. मला स्पेशली बाहेर फिरायला निसर्गामध्ये आणि ट्रेकिंगला आल्यावर जास्त आनंद भेटतो. आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद भेटतो ती गोष्ट आपण केली पाहिजे. कसं महिन्यातून एकदा तरी आलं पाहिजे. म्हणजे कसं ज्या गोष्टीमुळे तुम्हाला खुशी भेटते, जसं की मला फिरायला आल्यावर खूप छान वाटते. त्यामुळे मी कंटिन्यू कधी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा बाहेर ट्रेकिंगला वगैरे येत असते. स्वतःला खुश ठेवते, कारण आपण खुश तर दुनिया काही असो, शेवटी स्वतःला खुश ठेवणं आपली जबाबदारी आहे. बस, तर मी आज स्वतःला फिरायला घेऊन आले ट्रेकिंगला निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आपण बघू शकता. आणि हा निसर्ग मला खूप खुशी देतो. निसर्ग एवढा आनंद, खुशी कुठंच भेटत नाही. त्यामुळे स्वतःला फिरवायचं आणि खुश ठेवायचं स्वतःला. आणि हा माझा आता 4था गड किल्ला आहे जो मी सर करते. सर्वात पहिले मी रायगडला गेले होते. आमच्या कार्यालयामधले टीमचे आमचे जे साहेब होते त्यांनीच ती अरेंज केली होती आमची टीम, आणि त्यांच्या नियोजनामुळे आम्हाला रायगड बघता आलं. आम्ही रायगडला गेलो होतो नोव्हेंबरमध्ये. आणि ज्या दिवशी आम्ही रायगडला गेलो होतो त्याच दिवशी मी माझं यूट्यूब चॅनल चालू केले होते. आज मला 5 महिने पूर्ण झाले आय थिंक हे यूट्यूब चॅनल चालू करून, आणि चांगला प्रतिसाद भेटला सगळ्यांचा. आणि त्यानंतर आम्ही गेलो कलावंती गडाला. कलावंती गडानंतर परत आम्ही कळसुबाई शिखराला गेलो. मग आजच आम्ही गेलो होतो कोणत्या मला आठवत नाही आता, सरसगडाला गेलो होतो. त्यानंतर आज आलोय परत सुधागडाला. म्हणजे असं किल्ल्यांचा प्रवास माझा कंटिन्यू चालूच आहे आणि तो चालूच राहणार आहे. कारण मला एक आवड निर्माण झालेली आहे की गड किल्ल्यांना जाणं म्हणजे खूप चांगलं असते. एक ऐतिहासिक गोष्टी आपल्याला त्या गोष्टीमध्ये जगतोय आपण, बघतच नाही तर बऱ्याच गोष्टींची माहिती होते. आणि त्या काळाची कलाकृती आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटते. आणि त्यामुळे आपण त्यांच्यापासून इन्स्पायर चालूच राहणार आहे. कारण मला एक आवड निर्माण झालेली आहे की गड किल्ल्यांना जाणं म्हणजे खूप चांगलं असते. एक ऐतिहासिक गोष्टी आपल्याला त्या गोष्टीमध्ये जगतोय आपण, बघतच नाही तर बऱ्याच गोष्टींची माहिती होते. आणि
त्या त्या काळाची कलाकृती आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटते आणि त्यामुळे आपण त्यांच्यापासून इन्स्पायर होतो नक्कीच. आणि ही जी माझी सिरीज आहे गड किल्ल्यांना जाण्याची, मी ती कंटिन्यू चालू ठेवणार आहे. महिन्यातून एखादा दिवस का असेना मी जात राहील, जेव्हा मला ऑफिशियल सुट्टी भेटेल तेव्हा. आणि आपला छंद कंटिन्यू मी जोपासण्याचा प्रयत्न करेन. यस, तर आम्ही आता जवळपास सुधागडावर पोहोचलेलो आहोत. हे आमचे सहकारी सर आणि मॅडम आहेत. आणि हा अशा प्रकारचा व्ह्यू दिसतो सुधागडवरून. तर आता मी वर जाते, तुम्हाला सुधागडाच्या वरून व्ह्यू दाखवते. आपण बघू शकता. ओ माय गॉड, खूपच मस्त हवेशीर वातावरण आहे इथे. यस, एकदम सुधागड आहे बघ. मला यूट्यूब फॅमिलीला एवढं सांगायचं आहे माझ्या, की आपला एखादा छंद असावा आणि असलेला छंद जोपासता यावा खरं. कारण आयुष्य किती दिवसाचं आहे सांगता येत नाही. म्हणजे काम करावं असं नाही म्हणायचं मला, करू नये असं. काम केलं पाहिजे, पण स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे. महिन्यातून एखादा दिवस असा स्वतःला फिरवता आला पाहिजे, आपल्याला स्वतःला खुश ठेवता आलं पाहिजे आणि असे गड किल्ल्यावर फिरता आलं पाहिजे. ह्या प्रकारे आपण बघू शकता काय आहे सौंदर्य निसर्गाचं. तर नक्कीच तुम्ही आपला छंद जोपासा आणि खुश राहा आपल्या लाईफमध्ये. थँक्यू. तर आम्ही एकदम गडाच्या टोकावर पोहोचलोय आणि इथून बघा आकाश किती जवळ वाटते. स्वर्गात गेल्यासारखं फील होतं. टेकलेलं दिसतंय. क्षितिजाला टेकल्यासारखं. हा, यस यस. सुधागड पाहून झालेला आहे. आम्ही फिरलोय. हे बघू शकता पूर्ण एरिया सुधागडचा आहे. आम्ही बघितलोय. अतिशय सुंदर एरिया आहे हा सुधागडचा. आणि आता तो पाहून झालेला आहे आणि आम्ही निघतोय घरी. खूप छान वाटलं. एक अविस्मरणीय क्षण होता हा सुधागड पाहण्याचा पण. आणि कंटिन्यू मी महाराष्ट्रातले गड किल्ले पाहत राहणार. माझा प्रवास मी कंटिन्यू ठेवणार. छान वाटलं, फिरलोय थोडं. तर निघतोय आता परतीच्या प्रवासाला. या मॅडम तर कायम थकलेल्या दिसतात. आता खाली जायचं तरी पण मेरी एनर्जी लो हो गई है अभी. तो आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता गडावरून उतरलेलो आहे, सुधागडावरून. बघू आता किती वेळ लागेल आम्हाला पोचायला खाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. मस्त. स्वतःला धन्यवाद देऊ इच्छिते, कारण मी स्वतः प्रेम करते आणि मी स्वतः एवढी मेहनत पण केली आहे, नोकरीला पण लागली आहे आणि प्रत्येक माझी इच्छा मी स्वतःची पूर्ण करते स्वतःच. त्याच्यामुळे मला स्वतःवर खूप अभिमान आहे आणि मी फिरायला पण आली आहे, स्वतःच आलेले आहे, माझ्या पायाने आलेले आहे. त्याच्यामुळे मला स्वतःवर खूप प्रेम आहे. आभार आहे माझे स्वतःचे खूप. थँक्यू.